जय श्रीराम. मी निलिमा दुनाखे, डायरेक्टर मधुचंदा ट्रॅव्हल्स. मंडळी, आपल्या सर्व पर्यटकांचे खूप खूप स्वागत आणि तुम्हाला मनपूर्वक नमस्कार. आज आपण गेले 30 वर्ष आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, ते राम मंदिराचं स्वप्न आता आपलं पूर्ण झालेलं आहे. रामलल्ला हे त्यांच्या महालामध्ये गेलेले, विराजमान झालेले आहेत. आणि आपण सतत विचारणा व्हायची 30 वर्ष मला की आपण अयोध्येला जाऊन काय पाहायचं आहे मॅडम. तर आपण त्यावेळी तुम्हाला मी सांगायचो की ही 2 किलोमीटरची जी रामजन्मभूमीची परिक्रमा आहे ती आपल्याला करायची आहे. आणि तिथे एक छोटंसं रामलल्लाची मूर्ती आहे आणि आपण त्याचं दर्शन घेऊन सगळ्यांनी पुढे पुढे यायचं आहे. त्यावेळी तुम्हाला खरंच खूप म्हणजे तुम्ही त्रासातूनच सगळं यायचात. एक तर एवढं चालणं, दुसरं आपले वानरसेनाचा त्रास व्हायचा. कोणी हातातले वस्तू काढून घ्यायचे, कोणी कॅमेरे काढून घ्यायचे. आणि मोबाईल कॅमेरा तर आपल्याला कोणी अलाउडच नाही करायचं. म्हणजे आपण फक्त जाऊन यायचो. बाहेर आल्यानंतर मग जी अयोध्येतली इतर मंदिरे आहेत ती आपण पाहायचो. सगळ्यात पहिलं आपण पाहायचं ती म्हणजे आपली रामाची मंदिराची कार्यशाळा. ही कार्यशाळा म्हणजे जवळजवळ 30 वर्ष चालूच आहे हे मंदिर निर्माण कार्य. ते पाहून आपण कोणी डोनेशन द्यायचे, कोणी काय करायचे. मग आपण त्याच्यानंतर कनकमल जे सीतामातेचं महाल आहे ते बघून, मंदिर आहे ते पाहून आपण दशरथ गादी आणि मग नंतर हनुमानगडीचे दर्शन घेऊन त्याच्यानंतर आपण आपल्या शरयू नदीला पण दर्शन घ्यायचो. सगळे शरयू नदीमध्ये उतरायचे आणि त्याच्यानंतर आपलं जे महाराष्ट्र मंडळाचं काळेराम मंदिर आहे त्या काळेराम मंदिरात आपण सर्वजण थोडी विश्रांती घ्यायचो आणि मग आपण आपल्या हॉटेलकडे येऊन त्या दिवशी आपला रात्रीचा अयोध्येला मुक्काम असायचा. आणि मंडळी, खरोखर तुमचं कौतुक आहे की तुम्ही त्या काळात आम्हालाही खूप सपोर्ट केला. मधुचंदानेही तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस दिल्या. तुम्हाला या सहलीवर शक्यतो कमीत कमी सिनियर सिटीजन असायचे, तर त्यांना चालायला लागावं. सायकल रिक्षा, कधी चालत, कधी काहीच नाही मिळायचं. असं करत करत आपण ही परिक्रमा किंवा ही जी अयोध्या दर्शन, छोटंसं अयोध्या होतं गाव, ते आपण करायचो. आणि मग त्याच्यानंतर आपलं वाराणसीकडे प्रयाण असायचं. आता मंडळी 30 वर्षाचा काळ गेलेला आहे आणि काळ खूपच बदललेला. आपला एज ग्रुप पण बदललेला आहे. आणि दुसरं म्हणजे की आता हे जे मंदिर झालेले आहे, तर मंदिरामुळे भरपूर सुविधा आपल्याला मंदिर निर्माण होण्याच्या पूर्वीच आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याच्यात पहिलं म्हणजे अयोध्या रेल्वे स्टेशन. तुम्हाला माहिती आहे आपण पहिलं फैजाबाद रेल्वे स्टेशनला उतरायचो. तिथून आपण पुढे जसं आता नवीन नवीन ट्रेन्स पण येणार आहेत. तसं अयोध्या एअरपोर्ट पण खूप सुंदर झालेला आहे, इंटरनॅशनल एअरपोर्टसारखा. परदेशी नागरिक पण येणार आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने सगळं हे बनवलेलं आहे अयोध्या. आपण जे मराठी गाण्यात ऐकायचो की शरयू तीरा नदीवर अयोध्या मननिर्मित नगरी अयोध्या सजली सजली, ही खरोखर आता अयोध्या मंडळी सजलेली आहे, नटलेली आहे. आता तुम्ही तुम्ही दूरदर्शनवर पण पाहिलंच असेल की हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे बदललेलं आहे. आणि आता घराघरातून आमची यंग जनरेशन म्हणजे आईबाबांबरोबर मुलं पण म्हणायला लागलीत की आम्हाला अयोध्येला जायचं आहे आईबाबांबरोबर. तर आता अशी सगळी घराघरातून तयारी सुरू झालेली आहे. आणि मधुचंदाचं वैशिष्ट्य तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे की मधुचंदा हे आपलं स्वतःचं ओन किचन कॅरी करते आणि सगळ्या एज ग्रुपचं आपण फूड तिथे बनलं जातं. अगदी देवाचा प्रसाद ज्या दिवशी आवश्यक असतो, जिथे आपलं दर्शन झालं त्या दिवशी देवाचा प्रसाद पण असतो. तुम्ही लहान मुले असू द्यात, यंग जनरेशन किंवा सिनियर सिटीजन, त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे आमच्या किचनमध्ये फूड बनलं जातं. त्यामुळे ते आपल्याकडे अट्रॅक्शन असतं. या 19 साली जेव्हा आपलं राम जन्मभूमीचं पहिलं भूमिपूजन झालं, सरकारने केलं, तर त्यावेळेपासून मला आमच्या कंपनीला लोकांची फोन यायला लागले, मागणी झाली की मॅडम आम्हाला पण अयोध्येला जायचं आहे, आम्हाला अयोध्येला. आमची ॲक्च्युली टूर झालेली आहे तुमच्यावर, पण तरी पण आम्हाला परत अयोध्या मंदिर पाहण्यासाठी तुमच्यावर यायचं आहे. तर मंडळी, आता तुम्ही ते तुमचं स्वप्नही पूर्ण होईल. आणि अजून काही पर्यटक असं म्हणतात की तुम्ही म्हणजे राम मंदिर तर आम्हाला पाहायचंच आहे, परंतु आम्हाला तुमचं फूड पण 8 दिवस एन्जॉय करायचं आहे. त्या दृष्टीने आता मंडळी सगळे आपल्या तारखा वगैरे पण आपले डिक्लेअर होतील.
आणि दुसरं म्हणजे की आता तुमची पूर्वी जे तुम्ही स्ट्रगल करायचा या सहलींवर, म्हणजे ही यात्रा नाही राहणार. आता हे पर्यटन स्थळ झालेलं आहे आणि तुम्ही सहज अगदी तुमचे बुकिंग्स करून अगदी विमानाने पण येऊ शकता. तुमची नातवंड वगैरे त्यांना पण आवडेल. आणि इथे आता एवढ्या सुखसोयी झालेल्या आहेत की तुम्हाला खरोखर सगळ्यांना आवडेल. आमच्या मधुचंदाच्या पॉलिसीप्रमाणे नवीन आता आमच्या लवकरच तारखा डिक्लेअर होतील. तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये चौकशी करू शकता. आम्ही मधुचंदानी एक टूर अयोध्या आणि काशी गया प्रयाग ही घेऊन गेलो होतो 50 लोकांची, आणि ती टूर अतिशय आनंदात झाली. त्यावेळी मंदिराचं काम सुरू होतं, थोडंसं आता काम बाकी होतं, आणि त्यावेळी सगळ्यांनी ठरवलेलंच आहे की आता आपलं पुढे अयोध्या मंदिर झाल्यावर तुम्ही यायचं आहे. तर आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही चौकशी करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बुकिंग एअर आहे, रेल्वे आहे. आता रेल्वेची एवढी सुधारणा झाली आहे की वंदे भारतसारख्या गाड्या पण आता अयोध्येला धावतील का वाराणसीप्रमाणेच, आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं झालेलं आहे. आणि तुम्ही कधीही आमच्या ऑफिसमध्ये चौकशी करून आमच्या तारखा वगैरे विचारू शकता. जय श्रीराम.